देवी आईच्या मर्जीप्रमाणेच घडतंय. मला असं वाटतं विरोचकाचा वध आत्ताच व्हायला हवा. हे बघ, सगळ्या घटना नीट बघितल्या, सगळ्या घटनांचा नीट क्रम लावला तर आपल्या हेच लक्षात येतं की विरोचकाचा वध आत्ता व्हायला हवा आहे. म्हणजे अस्थि कट्यार तेव्हाच जागृत होऊ शकते जेव्हा माझ्या पोटात दुसरा जीव नसेल. हो, मला माहिती आहे ना. त्यासाठी आता आणखी थांबायची गरज नाही ना. विरोचकाचा वध आत्ताही होऊ शकतो. अस्थि कट्यार आत्ताही जागृत होऊ शकते. आणि मला असं वाटतं की विरोचकाचा वध आत्ताच व्हायला हवा. तुझ्या लक्षात येत आहे ना मी काय म्हणते ते? आई, जेव्हा जेव्हा काळाकुट्ट अंधार पसरला तेव्हा तू आशेचा किरण दाखवलास. जेव्हा जेव्हा मार्गावरून बरकटल्यासारखं वाटलं तेव्हा तू मार्ग दाखवलास. आई, तू जगात जननी आहेस. तुला माहिती आहे ना माझ्या आयुष्यात तुझं काय स्थान आहे. माझा तुझ्यावर किती विश्वास आहे. आई, मला खात्री आहे तू माझ्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार. मला खात्री आहे तू माझ्या बाळाला काही होऊ देणार नाहीस. विरोचकासारख्या राक्षसाने जेव्हा जेव्हा नियतीच्या विरोधात जाऊन काहीतरी करायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तू त्याचा डाव हाणून पाडलायस. आणि मला खात्री आहे या वेळेला सुद्धा तू तेच करणार. माझा विश्वास, तू त्याचा डाव हाणून पाडणार. कारण या वेळेला प्रश्न माझ्या गर्भात वाढणाऱ्या जीवाचा आहे. तो जीव जो तुझा अंश आहे, तुझा आशीर्वाद. आई, मला खात्री आहे या बाळाला काही होऊ देणार नाहीस.
नाही नाही, असं नाही होणार. असं होणारच नाही. नेत्र असं करणारच नाही. म्हणजे तिच्यातली आई तिला असं करू देणार नाही. कुठली आई आपल्या बाळाला मारेल? मी प्रेग्नंट होते तेव्हा मी सुद्धा भावनांच्या जाळ्यात अडकलेच होते की. नेत्र तर हळवी आहे. ती नाही असं करणार. ती बाळाला नाही पाडणार. नाही होणार असं. नेत्र असं करू शकत नाही. नाही करू शकत असं. तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. नेत्र असं करूच शकते. तिने बाळ पाडलं तर कट्यार जागृत होईल. कट्यार जागृत झाली तर ती तुझा वध करेल. विरोचकाचं अस्तित्व संपून जाईल. विरोचक संपेल. विरोचक अमर होता, अमर आहे आणि अमरच राहणार. विरोचक संपू शकत नाही. नेत्र असं करू शकत नाही. मी नेत्राला असं करू देणार नाही. मी नेत्राला बाळ पाडूच देणार नाही. नेत्राच्या गर्भात विरोचकाचा अंश असणार. नेत्राच्या गर्भात विरोचकाचा अंश असणार. नेत्रा विरोचकाच्या अंशाला जन्म देणार म्हणजे देणार.